नमस्कार मंडळी, मी पवन माझ्या यूट्यूब चॅनल कवितेच्या हॉटस्पॉटवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी आपल्याकरता एक अशी छानशी कविता घेऊन आलो आहे. तर चला वळूया आजच्या कवितेकडे. तर कवितेचं शीर्षक आहे टोचतंय म्हणून. तर कविता अशी आहे की आर सांग सरकारा, आर सांग सरकारा, तुझ्या कोतेपणाचं खापर आमच्या कपाडी का फोडतोय. अरे सांग सरकारा, तुझ्या कोतेपणाचं खापर आमच्या कपाडी का फोडतोय. धर्मसंकटात असल्याचं सांगून माणसालाच माणसाशी का लढवतोय. ही भोडी भाबडी जनता तुझ्या खोट्या आश्वासनावर बसली आहे. ही भोडी भाबडी जनता तुझ्या खोट्या आश्वासनावर बसली आहे. जशी नवी नवलाईनं नवरी सजली आहे. सत्तेवर येण्यासाठी कसली बाबा तुझी खटपट, सत्तेवर येण्यासाठी कसली बाबा तुझी खटपट, आणि दारोदारी हिंडून वाटतोस तू नोटा सटसट. इतकेच काय तर जिंकून यावे म्हणून वाटलीस तू दारूची बाटली. इतकेच काय तर जिंकून यावे म्हणून तू वाटलीस दारूची बाटली. तुझ्या या बेशिस्तपणामुळे गरिबांचीच घरे का पेटली. इतकेच काय तू जिंकून यावे म्हणून वाटलीस दारूची बाटली, आणि तुझ्या या बेशिस्तपणामुळे गरिबांचीच घरे का पेटली. गंगा यमुना नर्मदा, गंगा यमुना नर्मदा किंवा असो गोदावरी, या अशा कित्येक नद्यांच्या होत असलेल्या प्रदूषणाची घेईल का कुठली सरकार जबाबदारी. निवडणुकींच्या मिटिंगांमध्ये करता तुम्ही मोठमोठ्याला बाता, निवडणुकींच्या मिटिंगांमध्ये करता तुम्ही मोठमोठ्याला बाता. रोज होत असलेल्या खून, बलात्कार, चोऱ्या यांवर बोलायचं झाल्यास तुम्ही चुपचाप का राहता. रोज होत असलेल्या खून, बलात्कार, चोऱ्या यांवर बोलायचं झाल्यास तुम्ही चुपचाप का राहता. सोने की चिडिया म्हणता सारा देश पोखरून काढलाय. सोने की चिडिया म्हणता सारा देश पोखरून काढलाय. नाही नाही म्हणत म्हणत तुमचा प्रताप वाढतच चाललाय. नाही नाही म्हणत म्हणत तुमचा प्रताप वाढतच चाललाय. सो मित्रांनो, ही होती आजची कविता. कविता आपणास कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. त्याबरोबरच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.